नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. आपल्या सगळ्यांचा जास्तीत जास्त आवडणारा वार हा गुरुवार. तर बघा इथे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे. बाल्कनी आणि तुलसी वृंदावन ह्या सगळ्या क्लिनिंगने. कारण सध्या असणारं ऊन, वारा, पाऊस हे सगळं चालू असल्यामुळे बाल्कनी बऱ्याच वेळा थोडी पाण्यामध्ये का असेना, थोड्या का होईना पाण्यामध्ये धुवून थोडीशी स्वच्छ करून घ्यावी लागते. कारण आरू इथे बऱ्याच वेळेस खेळते, खाते, पिते, बसलेली असते किंवा आम्ही पण रात्री इथे थोडासा वेळ घालवतो हवेशीर जागेमध्ये बसून. आणि त्यामुळे इथे जो वेळ जातो, खाली तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा व्ह्यू बघून जो वेळ जातो इथे खूपच छान वाटतं. आणि तिला बाल्कनीतून खाली पाहिले की गार्डन पण दिसतं. त्यामुळे मग काय तिचा बराच वेळ हा सुट्ट्या असल्यामुळे इथेच जातो. कारण दिवसभर उन्हाचं काही तिला खाली खेळायला वगैरे जाता येत नाही आणि असा तिला इथे वेळ घालवायला खूप आवडतं आणि संध्याकाळी मात्र ती खाली जातच असते खेळायला. तर बघा इथे मी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. तुळशीची पूजा केली. किती छान असं कोवळं ऊन आलं आहे तुळशी वृंदावनावर. खूप सकाळचं वातावरण हे खूपच छान असतं आणि त्यात आपला आवडता वार हा गुरुवार असला की त्यामध्ये काही प्रश्नच नाही, विचारण्याचं काही हेच नसतं. खूप सुंदर असं रम्य वातावरण असतं सकाळचं आणि त्यामध्ये आपल्या तुळशीची पूजा करणं, सूर्याला अर्घ्य देणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात. हवा खूप असल्यामुळे इथे रांगोळी मला काही अशी फार व्यवस्थित काढता आली नाही. खूपच अगदी हवेमुळे रांगोळी उडत होती. बघू शकता तुम्ही खूप हवा आहे. सध्या ऊन, वारा, पाऊस असल्यामुळे थोडंसं ते चालूच आहे. हवा खूप आहे आणि त्याचमुळे बाल्कनीमध्ये सुद्धा खूप खराब होतंय. म्हणून थोड्याशा का होईना पाण्यामध्ये ते मला इथे धुवून घ्यावीच लागते. बघा दिवा सुद्धा इथे बिलकुल राहत नाहीये. मी सगळं व्यवस्थित केलंय तुळशीजवळ, पण दिवा सुद्धा राहत नाहीये आणि अशी छोटीशी क्लीनिंग माझी आजची बाल्कनीची म्हणजे ती रोज होतच असते, एक दिवसाआड, एक दिवसाआड. सध्या उन्हाळ्यामुळे प्रॉब्लेम असतो पाण्याचा म्हणून मी सहसा असं करत नाही. आता बघा इथे माझं हळदीचं लेपनाची तयारी चालू आहे. अष्टगंध घेतलेलं आहे. त्यामध्ये अ, अष्टगंध अगदी थोडंसंच घ्यायचंय. 1.5 ते 2 चमचे मी अ, हळद घेतली आहे. एकदम प्युअर हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडासा कापूर सुगंधितसाठी सुगंधित होण्यासाठी कापूर घेतलाय. तो हातानेच थोडासा कुस्करायचा बोटांवर आणि थोडंसं गोमूत्र टाकलं आहे. गोमूत्राने जी निगेटिव्हिटी असते, गोमूत्र, हळद, कापूर या गोष्टींमुळे जी निगेटिव्हिटी असते, ती आपल्या उंबऱ्यातूनच, आपल्या उंबरठ्यावरूनच ती मागे फिरत असते. त्यासाठी आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं असतं. अशा कन्सिस्टन्सीचं तुम्ही हळदीचं लेपन करून घ्यायचं. आता बघा इथे थोडासा कॅमेरा माझा सरकला होता. ॲक्चुअली हे सगळं कॅमेरा हँडल करून किंवा व्हिडिओ शूट करत-करत या सगळ्या गोष्टी करणं हे वाटतं तेवढं काही सोपं नसतं. कारण यामध्ये आपला वेळही तेवढाच जातो, खूप वेळ जातो. कारण कॅमेरा ॲडजस्ट करा पहिले तर. त्या कॅमेरा ॲडजस्ट करणं आणि मग व्हिडिओ शूट करत-करत एक-एक गोष्ट सगळ्यांना दाखवत-दाखवत त्यानंतर गोष्टी करणं किंवा कामं उरकणं, यामध्ये आपलं आणखी 1 किंवा 2 काम त्यामुळे वेळेमध्ये होऊन जाऊ शकतं. पण असो ह्या सगळ्या सेवा, पूजा, छोटंसं स्वामीमय आपलं घरगुती छोटंसं रुटीन हे जे तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायला मिळतंय, ते काही कमी आहे का? तर बघा आज गुरुवार असल्यामुळे आज सगळं असं छान पूजा वगैरे सकाळी-सकाळी झालं. तसंही माझं होतच असतं मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवसांना मी हे करतच असते आणि अजून काही आपला असा स्पेशल दिवस असेल, त्या दिवशी सुद्धा मी करते. आता बघा इथे उंबरठा जो आहे तो आपला लाकडी नाहीये. हे रेंटचं घर आहे. आपलं जे ओन हाऊस आहे तिकडे आपलं काम चालू आहे. सध्या 1.5-1 वर्षासाठी आपण इथे शिफ्ट झालोय.
प्रसन्न वाटतं आहे. पूजा केव्हाचीच झाली आहे. मी बाकीच्या गोष्टी करत बसले आणि मग सकाळचा वेळ कसा जातो पटपट ते आपल्याला काही समजून येतच नाही. आणि बाकीच्या गोष्टी तर होतच असतात. दिवसभर आपल्याला कामं चालूच असतात. पण महत्त्वाचं तर आपल्याला देवाचं पण आहे करणं. सकाळच्या वेळेत हे झालं म्हणजे दिवसभर कामं करू शकतो. तर इथे बघा मला 21 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे पठण करायचे आहे. त्यासाठी मी आधी नित्यसेवा आणि एक माळ का होईना पण स्वामी समर्थ मंत्राच्या माफ करा. स्वामी समर्थ मंत्राच्या एक माळ का होईना मी इथे जप करते आहे आणि आता पोथीला सुरुवात केलेली आहे. खरंच आज गुरुवारच्या दिवशी अगदी सकाळी मनापासून मी तुम्हा सगळ्यांना सांगते, की रोजची नित्यसेवा म्हणजेच स्वामी समर्थ सारामृताचे पहिले 3 अध्याय, एकमाळ जप ह्या गोष्टी करत राहा. अनुभव यायला जरी वेळ लागत असेल ना, तरी ह्या गोष्टी करत राहा. त्याचं फळ आपले भोळे स्वामी महाराज आपल्याला कधी ना कधी कोणत्याही रूपात देऊ शकतात. पण देव आपल्याला सहजासहजी अशी कोणती गोष्ट कशी देईल, आधी तर आपली परीक्षा ही घेतलीच जाते. तुमची माझी सगळ्यांची परीक्षा ही चालूच आहे, चालूच असते, चालूच राहणार. पण यासाठी सेवा सोडून किंवा सेवेमध्ये खंडन पाडून चालणार नाही आपल्याला. आपल्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देवाची, आपल्या स्वामी महाराजांची, आपलं कोणतेही गुरु असो, गुरूंची, त्या कुलदेवतेची कृपा ही असतेच. फक्त ते समजून घेणं आपल्यासाठी खूप कठीण असतं. त्यासाठी सेवा करत राहा म्हणजे सगळं बघा कसं सोपं होऊन जातं आणि देवही आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. आपल्या गुरूंची, आपल्या कुलदेवतेची सेवा करणं हे सगळ्यावर म्हणजे रामबाण उपाय आहे. एक म्हणतो ना आपण संकट आलं की सेवा करायची. होतं असं खूप वेळेस होतं. आपण माणूस आहोत आणि संसारिक माणसं असल्यामुळे आपल्याकडनं ह्या गोष्टी तर होणंच आहे. पण रोजच्या जीवनातून अगदी नामस्मरणासाठी 10 मिनिटं किंवा रोजच्या आपल्या कामांमध्ये अखंड जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा नामस्मरण करणं, स्वयंपाक करताना वगैरे हे खूप चांगली गोष्ट आहे. या सगळ्यामुळे काय होतं बघा, आपल्या घरातूनच एक स्वामी भक्त घडायला लागतात. ती सुरुवात आपल्या मुलांकडून होते आणि मुलांना पण चांगले संस्कार मिळतात. माझी आरू तर खूप छान स्वामींचं सगळं करते. त्रास देते, मुलं आहे त्रास देणारच, पण सगळं काही छान करते. तर बघा आता इथे गुरुवार आज उपवास असल्यामुळे महाराजांना सुद्धा साबुदाण्याची खिचडी, दही, लिंबू नैवेद्य दाखवला आहे. तसा तर मी नैवेद्य आधी दाखवलाच होता सकाळी जेव्हा पूजा झाली. त्यानंतर खडी साखर आज नव्हती, पण मग साखरेचा नैवेद्य मी इथे दाखवला आहे महाराजांना. तर असा होता बघा आपला हे आजचं जे रुटीन आहे गुरुवारचं ते. आणि सेवा करा सगळ्यांनी गुरुवारी तर कराच करा बस. एवढं बोलून मी आजचा आपला हा व्हिडिओ संपवते. आजचा डेली व्लॉगपेक्षा काहीतरी वेगळा असा छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.